दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना इथं स्वच्छतागृहाचं बांधकाम करताना मंदिरासारखी कळसाकृती रचना असणारं भुयार सापडलंय आणि अर्थातच त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। जुन्या विटा दगडाचं बांधकाम असलेलं हे भुयार नेमकं कशाचं आहे याचा उलगडा मात्र गावातील जुने जाणकार आणि ज्येष्ठांनाही करता आलेला नाही। या ऐतिहासिक पुरातन वास्तू शोधानं परिसरात कुतूहल निर्माण झालंय। या ठिकाणी सकाळपासूनच बघ्यांची गर्दी जमली आहे। महसूल प्रशासनातर्फे मंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा करून तहसीलदार यांच्या मार्फत पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली आहे। तर भुयार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करताना दिसतात। थेट जाऊयात या संदर्भातलं काय गूढ हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख सध्या संपर्कात आहेत। मोहसिन, कमालीचं गूढ या सगळ्या परिसरात आहे, भुयार सापडलेला आहे, काय अधिक अपडेट्स आहे? नक्कीच आपण बघतोय शिवना गाव आहे हे सिल्लोड तालुक्यातील, त्या ठिकाणी हे भुयार सापडलेलं आहे। स्वच्छतागृहाचं बांधकाम सुरू असताना हा भुयार सापडलेला आहे। तब्बल 800 स्क्वेअर मीटरचा हा घुम आकाराचा हा जो आहे तर भुयार आहे, ज्याचं बांधकाम हे दगड आणि विटांनी केलेलं आहे। जी प्राथमिक माहिती मिळते किंवा जे जुने जाणकार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी या सगळ्या ठिकाणी साधू संत किंवा महान तपस्वी वास्तव करत असल्याची चर्चा गावात रंगते। मात्र याचं सगळं गूढ हे आता पुरातन विभागाच्या चौकशी आणि तपासानंतर समोर येणार आहे। पुरातन विभागाला स्थानिक प्रशासनाने या सगळ्याची माहिती देखील दिलेली आहे। मात्र हा जो भुयार आढळून आलाय त्यानंतर याची चर्चा गावभरातच नाही तर परिसरातील अनेक गावांमध्ये पसरली आहे आणि आता गावकरी त्या ठिकाणी हे भुयार बघण्यासाठी देखील गर्दी करतायत। पोलिसांना देखील तिथं पोहोचावं लागल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीत या सिल्लोड मधील भुयारीची आता जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र हे भुयार नेमकं कोणत्या वर्षीचं आहे, या भुयाराचं रहस्य काय आहे, या सगळ्या गोष्टी आता पुरातत्व विभागाच्या तपासा आणि चौकशीनंतर स्पष्ट होईल। नक्कीच मोहसिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट्स घेत राहू।